नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून या आठवड्यातून एक शॉकिंग असं एलिमिनेशन झालंय आणि एक सदस्य हा बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय. सॉरी, मी थोडंसं बाहेर आहे आणि बाहेर आवाज खूप आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा इतर आवाज बाहेरचा येत असेल. तर कलर्स मराठीने जो काही प्रोमो शेअर केलाय त्याच्यामध्ये असं पाहायला मिळतंय की विशाल कोटियान आणि सागर कारंडे हे दोन सदस्य रितेश भाऊने बॉटमला ठेवलेत आणि ज्या पद्धतीची रिॲक्शन विशाल कोटियान याच्याकडनं येतंय, विशाल हा ओक्साबोक्शी रडताना दिसतोय. त्यामुळे विशालचा सहकारी म्हणजे सागर कारंडे याने या आठवड्यातून बिग बॉसच्या घरातून निरोप घेतलाय असं एकंदरीत पाहायला मिळतंय. साहजिकच हे दोघे बॉटमला ठेवल्यानंतर घरातील इतर सदस्यांना विचारलं जातं की काय वाटतं, कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर. तर ज्या पद्धतीने विशाल कोट्यांची या आठवड्यात रिॲक्शन होती, तर साहजिकच इतर सदस्यांना तसंच वाटलं होतं की विशालचीच एक्झिट होईल. पण कुठेतरी सागर कारंडे हा बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातनं बाहेर पडला आहे. शॉकिंग असं सांगता येणार नाही. सागर कारंडे फक्त टास्कमध्येच खेळताना दिसत होता, बाकी इतर ॲक्टिव्हिटीमध्ये तेवढा तो पार्टिसिपेट नव्हता आणि थोडासा कंटेंट कमी आणि साहजिकच कमी वोटिंगमुळे सागर कारंडे याने या आठवड्यातून म्हणजे अगदी फिनालेला येता येता घराचा निरोप घेतलाय. 12व्या आठवड्यातून तो घराबाहेर पडलाय. तर मित्रांनो, सागर कारंडे याचं 12व्या आठवड्यातून एलिमिनेशन झालंय. सागरच्या एविक्शन बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? सागरचं एविक्शन फेअर की अनफेअर हे कमेंट्स करून नक्की सांगा.